नमस्कार मित्रांनो, महा-टी-ई-टी 2021च्या गणित विषयाच्या विश्लेषणामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, टी-ई-टी परीक्षेत गणित हा विषय अनेकांना अवघड वाटतो, पण योग्य ट्रिक्स आणि संकल्पना समजून घेतल्या तर यात पैकी गुण मिळवणे सहज शक्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2021च्या पेपरमधील गणिताचे सर्व प्रश्न सोप्या भाषेत आणि शॉर्ट ट्रिकसह पाहणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षेची तयारी करताना तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 92. 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आता डावीकडील 4ची स्थानिक किंमत किती आहे? 49.242. डावीकडील 4 हा आहे, याची किंमत आहे स्थानिक किंमत 4 आहे असं लिहितोय आणि आपण इथं शून्य पुढे लिहत जातोय, म्हणजे याची किंमत काय होईल? पॉईंट नंतरचे जे शून्य असतात त्याला व्हॅल्यू नसते, त्यामुळे त्याची किंमत किती आली? डावीकडील 4ची स्थानिक किंमत आली 40. आता पुन्हा हा अंक लिहून घेतो. आता उजवीकडील 4ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे, म्हणजे ह्या 4ची स्थानिक किंमत काढायची. तर आपण याची स्थानिक किंमत काय येईल? 0.04, कारण या शून्याला व्हॅल्यू नसते. आता ही झाली उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. आता हेच आपण कसं लिहू शकतोय? 4/100 लिहू शकतोय. म्हणजे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत कोणती आहे? ती डावीकडील 4च्या. डावीकडील 4 किती? 40. किती पट आहे? म्हणजे 4/100 गुणिले 40 1/1000 म्हणजेच 10⁻³ पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. क्रमांक 93. शेजारील समभुज चौकोनातील n डिग्री बरोबर किती असं विचारलेलं आहे. हा n डिग्री कोण आहे तो आपल्याला काढायचा. हा 20 डिग्री आहे. हा एक समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे कर्ण हे काटकोनात दुभागतात. आता हे इथे जे कोण सगळे तयार होणार आहेत हे काय असणार आहेत? 90 डिग्रीचे असणार आहेत, म्हणजे हे काटकोन असणार आहेत. म्हणजे हा कोण किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. आणि ज्यावेळी ते कर्ण एकमेकांना दुभागतात, समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात, त्यावेळी त्यांच्या कोणांचे 2 भाग होतात, समान भागात विभागणी होते. म्हणजे हा 20 डिग्री असेल तर हा सुद्धा किती असतोय? 20 डिग्री. हा n डिग्री असेल तर हा सुद्धा n डिग्री असेल. म्हणजे हा आपण त्रिकोण इथे घेतोय. आता हा n डिग्री असणार आहे. त्यानंतर हा जो काय असणार आहे? 90 डिग्री असणार आहे आणि हा असणार आहे 20 डिग्री. म्हणजेच तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते? 180. म्हणजे 90 अधिक 20 अधिक n डिग्री बरोबर 180 डिग्री असते तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. म्हणजे 110 डिग्री अधिक n डिग्री बरोबर 180. 180 - 110 70 डिग्री या कोणाचं माप असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्रमांक 94. 9 सेमी 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती सेमी असेल? आता या आयतापासून आपल्याला 4 पताका बनवायच्या आहेत. म्हणजे लांबीवर आधारित जो पताका असणार आहे तो मोठा असणार आहे. म्हणजे असे 2 याचे. आता या 2 आपल्याला पताकांची काय करायची आहे? या 2 पताकांची आपल्याला परिमिती पाहिजे. म्हणजे आता हा ज्यावेळी म्हणजे आपण सुरुवातीला काय करून घेऊया, तर कर्ण काढून घेऊया. आयताची कर्णाची लांबी काढून घेऊया. इथे पायथागोरस प्रमेय वापरू शकतो आपण. हा काटकोन त्रिकोण असणार आहे, बरोबर. हे असेल 40 सेमी, हे असेल 9 सेमी. रुंदी असेल 9 सेमी, लांबी असेल 40 सेमी. त्यावरून आपल्याला कर्ण काढता येईल. कर्णचा वर्ग, पायथागोरस प्रमेय वापरतो इथं आपण. 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 40चा वर्ग असेल 1600 आणि 9चा वर्ग 81. 1681 कर्णचा वर्ग. दोन्ही साईडचं वर्गमूळ घेऊया. याचं वर्गमूळ किती येईल? 41 येईल. कर्ण असेल 41. आता हे 41 कसं आलं तर 1681 याचे 2 पार्ट करायचे. आता हे 81 1 हा एकक स्थानला कधी येणार आहे? 1चा वर्ग 1 असेल किंवा 9 असेल तर इथे 1 येतोय. म्हणजे आता काय करायचं आहे तर हा 16
16 हा पूर्ण वर्गसंख्या कोणाची आहे? 4ची आहे. म्हणून 4 आहे असं लिहितोय आपण. याचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. याचा नंबर कोणता आहे? 4 गुणिले 5 हा 20 येईल. तो त्या या 20 पेक्षा हा 16 लहान आहे. म्हणजेच आपल्याला 1 हा संख्या इथं घ्यावी लागणार आहे. 4 गुणिले 5 20 येईल आणि 16 हा 20 पेक्षा लहान असल्यामुळे 1 इथं घेतला. म्हणजे 41 आपलं 1681चं वर्गमूळ आलं आहे. कर्ण आला 41 म्हणजे हा पूर्ण कर्ण आला 41. ओके. आता आयताचे कर्ण समान भागात विभागले जातात. म्हणजे हा 20.5 असेल, हा 20.5 असेल. 41 भागिले 2 किती येणार आहे? 20.5. म्हणजे हे 20.5 असेल, हे 20.5 असेल. आता परिमिती काढायच्या या त्रिकोणाची, या त्रिकोणाची. म्हणजे हा किती असणार आहे? हा देखील 20.5 असणार आहे. म्हणजेच 40 अधिक 20.5 एका त्रिकोणाची परिमिती किती असणार आहे? या त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. 41, 81 याची बेरीज होईल. आता त्याने तर काय विचारले, तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती सेमी असेल? 2 मोठ्या पताकांची म्हणजे याची 81, याची 81 म्हणजे 81 अधिक 81 162 सेमी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 95 वर्ग समीकरणाचं एक्झाम्पल आहे हे. x² - 9x + 20 डिवाइड x - 5 बरोबर 0 असेल तर x बरोबर किती? आता x² - 9x + 20. आता 20चे असे 2 अवयव करायचे आहेत की त्याची 9 ही बेरीज येईल. म्हणजे 5 चोक 20 म्हणजे यांचा गुणाकार 20 येईल आणि यांची बेरीज 9 येईल. आता मधल्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? वजा आहे, ते मोठ्या संख्येला देतो. यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 5. आणि इथं किती आहे? आता हे वजा, इथं वजा केल्यानंतर आपल्याला अधिक मिळणार आहे. म्हणून हा पण वजा करतोय. म्हणजेच आता या व्हॅल्यू पुट करूया. x² - 5x - 4x + 20 = 0. आता या दोघांच्यामध्ये 2 पार्ट करतो याचे आपण. x यातून कॉमन निघेल म्हणजे x - 5 राहील आणि यामधून कॉमन निघेल 4, x - 5 राहील. नंतर x - 4 आणि x - 5 बरोबर 0. x आलं 4, इथे आला x 5. किंवा या 2 जे व्हॅल्यू आहेत त्या इथं पुट करूया. म्हणजे x - 4, x - 5 डिवाइड x - 5 बरोबर 0. हे दोन्ही कॅन्सल होतील. तर x - 4 बरोबर 0, x बरोबर 4 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 96 फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यायांपैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? आता इथे 500 रुपये किमतीच्या X नोटा आहेत असं समजूया आणि 2000 रुपये किमतीच्या Y नोटा आहेत असं समजूया. याचे किती रुपये होणार आहेत? 30,500. आता इथे डिवाइड 500ने करूया. 500 X भागिले 500 प्लस 2000 Y डिवाइड 500 30,500 भागिले 500. x प्लस 4y 5 सक 30 आणि 5 एके 61 हे समीकरण इथं आपल्याला मिळेल. आता इथे काय सांगितलंय, पर्यायावरून आपण चेक करणार आहेत. आता 500च्या कोणत्या नोटा आहेत? 500च्या नोटा आपण काय घेतलेल्या आहेत? x ह्या घेतलेल्या आहेत. म्हणजेच x 500च्या किमतीच्या किती नोटा असू शकतात? 23 घेऊया. x व्हॅल्यू ऑप्शन 1 वरून 23 घेऊया. म्हणजे किती होईल? 23 अधिक 4y बरोबर 61. 61 वजा 23 38. 38 बरोबर 4. म्हणजे आता 4नं 38ला भाग जातोय का? नाही. त्यामुळे ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 बघूया इथे. 39 x बरोबर 39 घेतो इथं आपण. म्हणजेच काय होईल? 39 अधिक 4y बरोबर 61. 61 वजा 39 22 येईल. 22ला 4नं भाग जात नाही, त्यामुळे ऑप्शन 2 ही होणार नाही. x बरोबर 43 ठेवूया. 43 अधिक 4y बरोबर या इक्वेशनमध्ये आपण किमती पुट करतो. या 4y बरोबर 61 वजा 43
18 व्हॅल्यू येईल. यालासुद्धा 4ने भाग जात नाही, त्यामुळे ऑप्शन 3 पण होणार नाही. ऑप्शन 4 बघूया. एक्स बरोबर 49 म्हणजेच 49 अधिक 4y बरोबर 61. 61 वजा 49 12 आणि याला 4ने पूर्ण भाग जाणार आहे आणि त्यानंतर वायची व्हॅल्यू किती येईल? 3 येईल. 4 त्रिकम 12, वायची व्हॅल्यू 3 येईल आणि वाय म्हणजेच काय असणार आहेत? आपल्या 2000च्या नोटा असणार आहेत. म्हणजेच ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. 500च्या 49 नोटा असतील आणि 2000च्या 3 नोटा असतील. असे 30,500 रुपये होतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. क्रमांक 97. एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 200 डिग्री आहे, तर त्या कोनाचे माप किती? आता पूरक कोन जे असतात म्हणजेच एक्स प्लस वाय घेऊया ते 2 कोन. पूरक कोन जे असतात ते 180 डिग्री मापाचे असतात 2 आणि कोटी कोन म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर 90 डिग्री. इथे वाय म्हणजे काय घेऊया? 180 म्हणजे तो कोन घेऊया. 180 वजा एक्स होईल. इथे वाय 90 वजा एक्स होईल. आता इथे काय सांगितलं? एका कोनाचा म्हणजे हा कोन घेतला. पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 200 डिग्री आहे. म्हणजे 180 वजा एक्स अधिक 90 वजा एक्स बरोबर किती आहे? 200 आहे. तर त्या कोनाचे माप किती? म्हणजे एक्स काढायचं आहे आपल्याला. तर इथं 180 अधिक 90 अधिक वजा 2x बरोबर 200 म्हणजेच 180 आणि 90 किती होईल? 270 वजा 200 करूया हे आणि इकडं 2x इकडं मायनस आहे, इकडं प्लस करू. हे 70 बरोबर 2x आलं म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 35 डिग्री. तो कोन किती असणार आहे? 35 डिग्री. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्रमांक 100. TETच्या एक्झाममध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे हा. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता 10 या त्रिकोणी संख्या आहे ही. यानंतर येणारा म्हणजे याचा पाया काढून घेऊया. 10चा पाया सुरुवातीला काढून घेऊया. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. पाया कसा काढतोय आपण? 2 गुणुले 10 किती होणार आहे? 20 आणि 20च्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे 16चं वर्गमूळ किती येईल? 4. हा झाला 10चा पाया. म्हणजे आता 4 नवीन पाया काय होणार आहे? नवीन पाया 4 अधिक 8व्या क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे 8 घेऊया. म्हणजे 12 ही त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल 12. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 101. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 203 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? आता हे एक काम आहे ते मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या म्हणजे M1 घेऊया सुरुवातीला मजूर आणि D1 घेऊया काम. जर मजुरांची संख्या 203 पट केली म्हणजे इथे M2 असेल 203 पट म्हणजे M1च्या 203 पट असेल. तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? आता D2 इथे माहीत नाही आपल्याला. आता इथं काय आहे? काम एकतर काम काय आहे? सेम आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? M1 D1 बरोबर M2 D2. आता या व्हॅल्यू पुट करूया. M1 D1 M2ची व्हॅल्यू किती आहे? 2/3 M1 इंटू D2. हे M1 कॅन्सल होईल. D1 बरोबर 2/3 D2 आलेला आहे. इथं काय विचारलं आहे? दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? पूर्वीच्या संख्येच्या म्हणजे D1च्या किती पट होणार आहे? तर D2 बरोबर 3/2 D1. हे आपलं उत्तर असेल. म्हणजे दिवसांची संख्या ही पूर्वीच्या दिवसांच्या संख्येपेक्षा 3/2 पट असेल. 3/2 म्हणजेच काय असणार आहे? 1.5 म्हणजेच 1.5 पट असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या प्रश्नात अडचण आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आगामी सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.